जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने ऐकायला किंवा वाचायलाच हवेत, कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत। तर चला मित्रांनो, सुरू करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 25 प्रेरणादायी सुविचार। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। खाली बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल। तर चला मित्रांनो, सुरू करूया सुविचाराला। तर नंबर 1 वर आहे, ज्या व्यक्तीला आपल्या मृत्यूचं नेहमी स्मरण राहतं तो सदैव चांगल्या कामात व्यस्त असतो। नंबर 2, बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे। 3, मला समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो। नंबर 4, लक्षात ठेवा, तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे। हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे, म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा। नंबर 5, ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे। नंबर 6, जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाहीत। नंबर 7, मानवी जीवन मुक्त आहे, तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे। नंबर 8, शिक्षण हे पुरुषासाठी जितके आवश्यक आहे तितके स्त्रियांसाठीही आवश्यक आहे। नंबर 9, भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्व अमर आहेत, पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही। कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे, एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही। नंबर 10, बोलताना विचार करा, बोलून विचार करू नका। नंबर 11, सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे। 12, आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावे। नंबर 13, चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शिलाने। नंबर 14, शंका काढण्यास देखील ज्ञान लागते। नंबर 15, जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता। नंबर 16, प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडविते। नंबर 17, स्त्री जात हा समाजाचा अलंकार आहे। नंबर 18, कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही। नंबर 19, शक्तीचा उपयोग वेळ काळ पाहून करावा। नंबर 20, बौद्ध धर्म हा जगातील ऐक्याचा एकमेव धर्म आहे। नंबर 21, भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल ती किंवा विभूती पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते। धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अंधपतन आणि अंतिमत हुकुमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो। नंबर 22, अस्पृश्यतेची प्रचलित गुलामगिरी जगातील इतर सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण असून एकट्या हिंदू समाजाच्या अगर धर्माच्या मुखावरीलच तो काळाकुट्ट कलंक नसून अखिल मानव धर्माला व माणुसकीला लाछन आहे। आपण हिंदू समाजाचे अभिन्न असे घटक आहोत, म्हणून हिंदूच्या प्रत्येक धार्मिक संस्थेत व मंदिरात प्रवेश करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे। नंबर 23, धर्माच्या नाशटाची 3 कारणे भिकू नागसेनाने सांगितली आहेत। पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो, त्या धर्माचे मूळ तत्वात गांभीर्यार्थ नसतो, तो धर्म तात्पुरता राहतो। दुसरे कारण असे की धर्माचा प्रसार करणारे लोक विद्वान नसतील, तो धर्म नाश पावतो। ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे। विरोधकाशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्मास ग्लानी येते। तिसरे कारण असे की धर्माची तत्वे विद्वानापुरती राहतात आणि सामान्य व प्राकृतिक लोकांकरिता मग केवळ मंदिरे राहतात। नंबर 24, स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे। नंबर 25, दगड एकदाच मंदिरात जातो
आणि भगवंत होतो. माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो. या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खाली बेल आयकॉन प्रेस करा, कारण की येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल. माझे सर्व व्ह्यूअर्स व येणारे सर्व व्ह्यूअर्सचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.